असे साबुदाणा वडे बनवाल तर हॉटेलची चव विसराल. जे आहेत बाहेरून क्रिस्पी पण आतून एकदम सॉफ्ट. याच्या रंगावरूनच तुम्हाला कळलं असेल की किती कुरकुरीत असे आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि मला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे यामध्ये ना भरपूर अशा टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, ज्याने तुमचा वडा तेलात गेल्यावर अजिबात फुटणार नाही. व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. तुमचे सुद्धा साबुदाणा वडे तेलात गेल्यावर फुटतात का? किंवा ते खूप असे तेलकट होतात का? तर तुमच्यासाठीच मी घेऊन आलेले आहे अगदी कुरकुरीत आणि टम्म असे फुगलेले हे साबुदाणा वडे कसे बनवायचे. तर ही रेसिपी ना अगदी सोपी करून मी तुमच्याबरोबर ही शेअर केलेली आहे आणि जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात देखील यशस्वी व्हाल इतकी सोपी ही रेसिपी आहे. अजिबात तुमचा वडा फुटणार नाही. अर्धा किलो इतका साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. त्यासाठी 4 बटाटे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. इथे चवीनुसार मीठ आहे आणि मिरच्या आहेत हिरव्या. त्याचबरोबर 2 चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आणि जास्तीचा शेंगदाण्याचा कूट मी करून घेतलेला आहे. यातला आपला अर्धा वापरणार आहोत. तर तेल आहे फ्राय करण्यासाठी. तर आपली पहिली टीप आहे ती म्हणजे आपल्याला हे बटाटे ना कुकरला लावून घ्यायचे आहेत. याच्या शिट्ट्या आपल्याला 2च करायच्या आहेत, म्हणजे हे अर्धे बटाटे कच्चे राहतील आणि अर्धे बटाटे शिजतील. अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. त्यामुळे सुद्धा तुमचा वडा तेलात गेल्यावर अजिबात फुटणार नाही. इथे साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे. एक कांडं राहील वरती इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा भिजलेला आहे. तर त्यासाठी आपले हे 4 बटाटे तयार केलेले आहेत सालं काढून. आता हे जे बटाटे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत. आता दुसरी टीप ती म्हणजे हे बटाटे आपल्याला किसूनच यावरती घालायचे आहेत. तुम्ही जर हाताने क्रश करून जर घातले तर काही बटाट्याच्या फोडी मोठ्या होतील किंवा बारीक होतील आणि ते बटाटे ना या मिश्रणामध्ये अगदी मिक्स होणार नाहीत. तर त्यामुळेच आपल्याला हे व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत. तर त्यामुळे सुद्धा आपला वडा तेलात गेल्यावर अजिबात फुटणार नाही आणि हे जे वडे आहेत ना ते एकसारखे होतील. तर ही आपली दुसरी टिपसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचासुद्धा वडा तेलात गेल्यावर फुटणार नाही. ही रेसिपी फसणार नाही तुमची साबुदाणा वड्याची. तर इथे आपले हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. हे 4ही बटाटे आपल्याला सर्व एक एक करून यावरती किसून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही हा एक बटाटा किसलेला आहे आणि असा बारीकसर असा दिसतोय ना तुम्हाला. तर अशाच पद्धतीने हे इतर राहिलेले सुद्धा करून घेऊया. इथे वाटण आपलं वाटून झालेलं आहे. ओबडधोबड मी वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील यामध्ये वापरू शकता. मी यामध्ये फक्त जिरं घातलेलं आहे आणि जिरंसुद्धा तुमच्याकडे जर चालत असेल तरच तुम्ही वापरा, नाहीतर मग फक्त मिरची घातली तरीही चालेल. इथे आपल्याला हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. आता आपली तिसरी टीप ती म्हणजे काय, तर हे पीठ ना व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे. जर तुम्ही हे व्यवस्थित जर मळलं नाही ना तरीसुद्धा तुमचे वडे ना फुटतात. इथे मी या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आहे. तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित हाताने आपल्याला हे कुस्करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. यामुळे सुद्धा तुमचे वडे अजिबात फुटणार नाहीत आणि जे तेल जे उडतं ना अंगावर तर ते सुद्धा त्याची भीती अगदी कमी होईल. नाहीतर मग तुम्ही हे व्यवस्थित मळलं नाही, जर मळले गेलं नाही आपल्याकडून हे पीठ व्यवस्थित तरीसुद्धा वडा हा फुटतो. तर याची काळजी घ्यायची आहे. यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट घालते आहे. तर साधारण ना ही जी काचेची वाटी आहे तर तेवढी काचेची वाटी आहे ना ते साधारण 1.5 वाटी इतका मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार त्यामध्ये मिक्स करू शकता. तर इथे बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे. तर अजिबात यामध्ये पाण्याचा अंश नाही. पाण्याचा अंश राहिला तरीसुद्धा वडे फुटतात आणि अंगावरती तेल उडतं. तर त्यासाठी आपल्याला इथे एक गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हातावरती थापून घ्यायचा आहे. आता इथे मी चपटा वडा करून घेत आहे.
तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जसा लहान मोठा कितपत तुम्हाला घ्यायचं आहे मिश्रण तितकं तुम्ही घ्यायचं आणि हातावरती या पद्धतीने चपटं करून घ्यायचं आहे. अगदी याला कडा दिसतात ना तुम्हाला, तर त्यासुद्धा चिरल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित वडा थापून घ्यायचा आहे. आणि इथे तेल गरम झालेलं आहे आणि सगळ्यांना भूक लागली होती ना, तर त्यामुळे कोणी शूट होईपर्यंत काही वाट बघायच्या मनस्थितीमध्ये नव्हते. तर त्यामुळे मी सगळ्यांना अगोदर खायला दिलेलं आहे आणि नंतर मी ही क्लिप तुमच्यासाठी शूट करत आहे. तर इथे बघू शकता मस्त असे आपले हे गोल गरगरीत वडे बनवून तयार आहेत. आणि तेलाचं टेम्परेचर म्हणाल तर व्यवस्थितरित्या आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला हे वडे यामध्ये सोडून घ्यायचे आहे. जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल ना, तर तुमच्या वड्याला रंग येणार नाही. असा म्हणजे दिसतोय ना यामध्ये गोल्डन ब्राऊन रंग दिसतोय ना, अशा पद्धतीने रंग येण्यासाठी तुम्ही ना टेम्परेचर तेलाचं व्यवस्थित असं हे गरम करून घ्या आणि त्यानंतरच वडा सोडा. गरमागरम वडे हे तयार झालेले आहेत आणि वड्याचा रंग बघू शकता, अगदी गोल्डन ब्राऊन खरपूस रंगावरती हे वडे आपले तळून झालेले आहेत. याबरोबर मी चटणीसुद्धा बनवली आहे, पण तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर केलेली नाही. तेवढा माझ्याकडे टाईमच नव्हता, त्यामुळे फक्त इथे मी दही ठेवलेलं आहे. तर मस्त गोल गरगरीत आणि आतपर्यंत भाजलेले हे साबुदाणा वडे तुम्हीसुद्धा घरी या पद्धतीने एकदा करून बघा. तुमचेसुद्धा वडे याच पद्धतीने होतील. अजिबात तुमची रेसिपी फसणार नाही किंवा मग तुमची रेसिपी ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल. इतकी सोपी ही पद्धत आहे आणि अजिबातच तुमचा वडा तेलात गेल्यावर फुटणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. नक्की या पद्धतीने करून पहा. हा वडा ना तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते. अगदी आतपर्यंत वडा आपला हा भाजला गेलेला आहे, तळल्या गेलेला आहे. इथे बघू शकता मी तोडून दाखवते. तर ट्रान्सपरंट असा आपला हा साबुदाणा वडा आतपर्यंत झालेला आहे. म्हणजे आपला साबुदाणा वडा हा व्यवस्थित तळला गेलेला आहे असं समजायचं. तर ही रेसिपी ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.